आमच्या महसूल खात्याचं जर सांगितलं तर कालचा जो कायदा पारित झाला, आज विधान परिषदमध्ये पारित झाला, या कायद्याने 60 लक्ष परिवारांना 60 लक्ष ज्यांना त्यांचे नाव सातबारा आणण्याकरता त्यांचे घरं मानव नियमितीकरण करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे 3 कोटी नागरिकांना 60 लाख परिवारांना याचा फायदा होणार। आज जे आम्ही एनए आणि सनदची अट काढून टाकली, याबद्दल आपल्या सर्वांना फायदा होणार की आपले जे त्या ठिकाणी एनएचं प्रतिवर्षी ज्यांना अकृषक भरावं लागतं टॅक्स, तो टॅक्स आता रद्द करून टाकलेला आहे। वन टाइम प्रीमियर करून ते करता येतं। त्यामुळं हे जे लोकाभिमुख आमचं सरकार, देवेंद्र फडणवीसजीचं सरकार लोकाभिमुख, पारदर्शी आणि गतिमान सरकार म्हणून जे आम्ही काम करतो आहे आणि मोठ्या प्रमाणावर आमच्या सर्व खात्यामध्ये या ठिकाणी लोकप्रिय निर्णय, जनतेला पाहिजे असलेले निर्णय आम्ही करतो आहे। आणि या अधिवेशनातनं शेतकऱ्यांना खास करून 32,000 कोटी रुपयाचं जे पुरवणी मागणी आम्ही दिली आहे, या पुरवणी मागण्यातनं जे काही त्या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान झालं, पायाभूत सुविधाचं नुकसान झालं, अचानक आमच्या महाराष्ट्र आपत्ती आली, जी पुरहानीची आपत्ती होती, त्या आपत्तीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना 32,000 कोटी रुपये देण्याचाही पुरवणी मागण्या या ठिकाणी झाल्या। मोठ्या प्रमाणावर पुरवणी मागण्याच्या माध्यमातून जे महत्त्वाचे प्रकल्प राज्याचे होते तेही पूर्ण करण्याचा निर्णय झाला। विदर्भातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी ज्या महत्त्वाचे, जसं अमरावतीमध्ये, एकट्या अमरावतीमध्ये 1100 कोटी रुपये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नुकसान भरपाई द्यायची आहे, तो निर्णय आपण झाला। नागपुरामध्ये आणि पूर्ण विदर्भामध्ये आणि महाराष्ट्रात, सर्वच महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या रबी पिकापूर्वी त्या ठिकाणी त्यांना थोडी मदत करण्याच्या दृष्टीने आपण हा निर्णय घेतलेला आहे। एकंदरीत महाराष्ट्र सरकारचे अधिवेशन शेतकरी हिताचा आहे, शेतकऱ्याकरताच निर्णय होते आहे, शेतमजुराकरताच निर्णय होते आहे। आणि छोटे जे त्या ठिकाणी व्यापारी आहेत, जे छोटे त्या ठिकाणी इंडस्ट्रीज आहेत, त्या ठिकाणी रहिवासी बेल्ट आहे, याकरताही मोठे निर्णय या अधिवेशनात होत आहे। एकंदरीत लवकरच महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजना ही येऊ घातलेली आहे। मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजनेमध्ये शेतकऱ्याच्या शेतातले रस्ते बांधण्याचा निर्णय आमचं सरकार करणार आहे। लवकरच तोही प्रस्ताव आम्ही आणतो आहे, जेणेकरून महाराष्ट्राच्या शेतकरी शेतमजुराला महाराष्ट्राच्या अधिवेशनातनं, नागपूरच्या अधिवेशनातनं मोठा रिलीफ मिळणार आहे।